टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापूरमध्ये नागपूर पोलिसांच्या समर्थनार्थ यासाठी शिवभक्तांकडून या ठिकाणी दुग्धाभिषेक जो आहे तो पोलिसांच्या प्रतिमेला करण्यात येतो। आपण पाहतोय या ठिकाणी सोलापुरातील सर्व शिवभक्त जे आहेत ते 4 हुतात्मा स्मारकासमोर आलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांच्या प्रतिमेला जे आहे ते या ठिकाणी दुग्धाभिषेक घालून पोलिसांचं समर्थन जे आहे ते करतायत। नागपूरमध्ये ज्या पद्धतीची घटना घडली यावेळी पोलिसांवर देखील काही हल्ला जो आहे तो चढवण्यात आलेला होता आणि त्याच या घटनेनंतर या ठिकाणी सोलापुरात या युवकांकडून पोलिसांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक जो आहे तो या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला करण्यात येतोय। प्रतिकात्मक अशा पोलिसांचं प्रतिमा जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि त्याचं दुग्धाभिषेक आणि या ठिकाणी समर्थन जे आहे ते पोलिसांचं करण्यात येत आहे, या तरुणांकडून करण्यात येते। काय नक्की काय उपक्रम केलेला आहे, आपण काय सांगाल? नागपूर येथे औरंगजेबाच्या अवलादाने पोलिसांवर हल्ला केले, 3 उपायुक्त त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केले, 40 पोलीस तिथे जखमी झाले। पोलीस चौकीचे बाहेर औरंगजेब जिंदाबाद म्हणून त्यांनी घोषणा दिली, हिंदूंच्या घरावर हल्ला केले। ह्या महाराष्ट्रात जर औरंगजेबाचे अवलादी पोलिसांच्या विरोधात असतील तर ह्या महाराष्ट्रातला तमाम शिवभक्त हे महाराष्ट्र पोलिसांसोबत उभा आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो, सर्व शिवभक्तांच्या वतीने ज्या लोकांनी पोलिसांना हल्ला केले त्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना तुम्ही ज्या हिंदूंच्या घरावर हल्ला केले त्या घरापासून त्यांची धिंड काढा, त्यांच्यावर मोका लावा, त्यांची प्रॉपर्टी आपण विकून तिथे भरपाई त्यांच्याकडनं तुम्ही वसूल करावे। आपल्याला जर आपण योग्य निर्णय घेतला नाही येणाऱ्या काळात तमाम शिवभक्त या महाराष्ट्रात रस्त्यावर उतरेल। आपण पाहतो या ठिकाणी समर्थनार्थ सर्व शिवभक्त जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी दुग्धाभिषेक जो आहे तो या संपूर्ण पोलीस प्रशासनाचा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।